पिंपरी चिंचवडमध्ये अपघाताचा बनाव करत प्रियसीने मित्रांच्या मदतीने प्रियकराची हत्या केल्याची घटना घडली आहे आणि प्रियकर सतत त्रास देत असल्यानं प्रियसी आणि तिच्या काही मित्रांनी मयत बालाजी याच्या डोक्यात आणि पायावर लोखंडी रॉडनं बेदम मारहाण केली आहे। मयत बालाजीचा रुग्णालयामध्ये दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्यानं प्रेयसीच्या मित्रांनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मयत बालाजीचा अपघात झाला आहे असा खोटा बनाव केला आणि त्याला पिंपरी चिंचवड शहरामधील YCM रुग्णालयामध्ये दाखल केलं। अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्या सोबत आहेत। तुषार, काय नेमका वाद होता हा? प्रियकराची हत्या झालेली आहे, अक्षरशः लोखंडी रॉडनंही मारहाण झाली आहे। नक्कीच श्रद्धा, एकंदरीत जर आपण पाहिलं तर हा संपूर्ण जो प्रकार आहे तो पिंपरी चिंचवड परिसरातील घरकुल परिसर आहे, या परिसरामध्ये झाल्याचं पाहायला मिळतं आणि हा संपूर्ण धक्कादायक प्रकार आहे। आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रियकर सतत त्रास देतो असल्याने प्रियसी आणि तिच्या काही मित्रांनी एकंदरीत ह्या मयत जो बालाजी आहे याच्या डोक्यात आणि पायावर लोखंडी रॉडने मारहाण केली आणि त्यानंतर हा संपूर्ण जो प्रकार आहे तो पुढे आल्याचं एकंदरीत पाहायला मिळालं। हा अपघात झाल्याचा असा खोटा बनाव खरं तर त्यांनी पोलिसांना सांगितला। त्यानंतर त्यांनी YCM रुग्णालय इथेही खरं तर हा संपूर्ण खोटा प्रकार सांगितला आणि त्यानंतर CCTV एकंदरीत पुढे आला आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार पोलिसांच्या समोर आल्याने एकंदरीत खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं। यामध्ये बालाजी उर्फ बाळू पांडे याची खरं तर हत्या करण्यात आलेली आहे आणि दिनेश उपादेश आदित्य शिंदे यांना अटक करण्यात आलेली असून सह आरोपी प्रियसी अल्पवयीन असल्याने तिलाही पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे। हा संपूर्ण जो प्रकार आहे तो पिंपरी चिंचवडमध्ये घडल्याचं पाहायला मिळतंय। नाही, बरोबर। आणि हा जो बनाव आलेला आहे लक्षात, तो पोलिसांच्या जो लक्षात आलेला आहे बनाव, त्यावर आता काय कारवाई होते ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। तुझा धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।